आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काल सहज जरी सेवा कोणाला घडली असेल तर सहज सेवा घडली तरी महादेव प्रसन्न होतात. चंड भिल्लाने काही सेवा करायची म्हणून सेवा नव्हती केली. ती कथा तुम्ही श्रवण केली असेल. ती चंड भिल्लांनी शिकार करण्याकरता उगा पाला समोरचं दिसाव म्हणून खाली टाकू लागलं. पण महादेव भेट झाली महादेवाची, आहे की नाही? महादेवाने वर देऊन टाकला, काय तुला मागायचं तर मागून टाक, ये मला पाठवून. इतकं भोळं दैवत आहे महादेव. अरे काय देईन काही सांगता येत नाही. एवढंच काय सांगा, रोज चिता भस्म लावतात महादेव. रोज चिता भस्म, रोज भस्म लावतात. का भस्म लावतात? चिता भस्म लावतात महादेव. रोजच भस्म का लावायचा, बुक्का का लावायचा, याला शास्त्र आहे. शेवटी आपल्याला भस्मच व्हायचंय. रोज बुक्का का लावायचा आहे? बुक्क्यासारखंच राखच व्हायचंय, कोळसाच व्हायचंय आपला. शरीराचे होय माती, एक दिवस बुक्का होऊन जायचा म्हणून बुक्का आठवण करून देते आपल्याला. असंच व्हायचंय आपल्याला म्हणून लावायचा. महादेव चिता भस्म लावायच्या. चिता भस्म आणण्याचं काम भस्मासूर करायचं. रोज भस्मासूर घेऊन यायचा. मग भस्मासूर म्हणला, महादेवा कधी कधी जरा जास्त भेटायला चिता भस्म, कधी कधी भेटच जरा तुटवडा पडायला. लॉकडाऊन मध्ये त्या काय झालं मग कोरोना, लय भस्म वेटिंग वर होते महाराज. ते आमचं आणायचे, आमचं आणायचे. शहरात तर जागा भेटणं गेली. तुटवडा पडायला महादेवा मला वाटायला असं करा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. वरदान द्या मला. आता हेच भोळ काम आहे महादेवाचं. देऊन टाकलं वरदान. कोणाला वरदान द्यावं हे बी समजलं पाहिजे. देऊन टाकलं वरदान. तथाच तू कोणाच्याही डोक्यावर हात ठेव, भस्म होईल तो. तुला पळायचं काम पटणार नाही. देऊन टाकलं वरदान. युद्ध 4-2 महिने चाललं त्याचं एक दिवशी महादेवच ठपकलं ते. आणि महादेवावर फिरल्यावर मग म्हणाले, मला वाटायला तुमच्याच डोक्यावर हात ठेवा. महादेव म्हणले, का? अरे ज्या महाराजांनी मोठे केलंय तिथीची एक कृपा लावी जे वरू तिथीचे म्हणे मी विचारू. काय भस्मासुर अर्जुन म्हणे, ज्यानं कृपा केली आपल्यावर, मोठे केले. आश्रमात एक महाराजाकडे उंदीर आलं पळत. महाराज माझ्याकडे मांजर लागलो म्हणला. मांजर मला खातोच म्हणायले. लय भेव पडे मांजराचं, भेव पडे म्हणला. काही कराकडे वाचवा या भयातून दया आली. मारजेव भव मांजरी केला त्याला. आता काय भेव तुला? महिना खान राहिलो म्हणला. एक दिवशी कुत्रच मागं लागलं. कुत्र झालं. मग काय करू म्हणला, महाराज कुत्र्यानं पळले गडे. ऐकच न म्हणला कुत्र. स्वानुभव कुत्र झालं. आणि कुत्र झाल्यावर महिना खान चाललं. ती बी एक दिवशी त्याच्या मागं वाघच लागला. म्हणला, महाराज मला वाघाचं भेव वाटायले. व्याघ्रो भव. देऊन टाकलं वरदान. वाघ झाल्यावर आता काय तिची मजा आहे. गावात तिकडे तिकडे फिरायचा. महाराजाचा वाघ आला. लोकही पाहुणचार करायला लागले सगळे. एक दिवशी महाराजावर टपलं ते वाघ. दात म्हणला सळसळ करायले. का? मला तुम्हालाच खाव वाटायले. अरे गावात दुसरे माणसं असते ना. नाही मला तुम्ही जरा नळ दिसायले गावरान तुपावर, तुम्हालाच खातो म्हणला. ते म्हणला, असं करू नको बाबा, खाऊ नको म्हणला मला. अरे तुला मोठे केले आहे, तुला कृपा केली आणि तू मलाच खाला का? खाला टपलं महाराज. महाराजाला वाघाचंही पुन्हा उंदीर करतो. जवळच पाणी होतं, अंगावर फेकलं. म्हणलं मोशको भव. झालं उंदीर. आणि उंदीर झाल्यावर लगेच मांजराला बोलले, ये शिबी शिबी आणि इसको लेके जा. मग तोडून खाली ती उंदराला मांजर. मग लढायले महाराज. ते म्हणला, तू काय मला अशी खात होतीस, पण मी त्या महाराजाला बैमान झालो. बैमान झाल्यामुळे मला ती गत आज प्राप्त झाली. तसं भस्मासूर रोज हे करायला लागला. महादेवावर टपल्यावर महादेव म्हणले, आता काय करावं याला? महादेवाला वाटलं उगच वर द्यायला याला, वर देऊन फसलो म्हणला. महादेव पुढंती माग, महादेव पुढंती माग. लपायचं पड महादेवाला. आता कोणकडे जावं, कोणकडे जावं. असे मंदिरापुढे काही माणसं बसली होती, असे कोळ टेकणी बसल्या म्हणे. तिथून महादेव गेले पुढे, भस्मासूर मागच. त्या माणसाला म्हणाले, महादेव पाहिला का? इतकं माजलं ते. म्हणले, कोणता महादेव? अहो महादेव. बापरे. लोक म्हणलो, काय सरबट आहे, सासरा आहे याचा, चुलता आहे तुला? काय आदरार्थी बोलवणं महादेवाला.
इकडे गेले गेले म्हणले महादेव बाबा गेले इकडं विष्णूकडे गेले ते महादेव आणि विष्णूकडे गेल्यावर सांगितलं विष्णू भगवान असं असं वर दिलाय भस्मासुराला माझ्या डोक्यावर हात ठेवतो म्हणायले असं आहे का काय भोळ काम आहे महादेवाचं अरे असं असं का असतं का तुमचं काम महादेवा म्हणून तुम्हाला म्हणते शिव भोळा चक्रवर्ती तुम्ही भोळे असं नाही करायचं महादेवा बारक्या माणसाला मोठी वस्तू देऊ नये वस्तू त्याला पचली पाहिजे जमली पाहिजे झेपली पाहिजे तर द्यावी मृदंगाचार्याने चांगली बोलू शिकवी जाणं पटकन ते पुन्हा आपली तारीख कट करता येते असली बोल मागच ठेवावं लागते ते तो म्हणायचं ते घुमवायचं पण ते आपल्या माग आलं पाहिजे मागच विष्णू परमात्मा म्हणले महादेवा चिंता करू नका एवढं भय मला मुक्त करा लय मारतोच म्हणाले म्हणजे डोक्यावर हात ठेवतो म्हणाले जर असं वर मत चुकलंय हरकत नाही लगेच भगवंताने वेश बदलला मोहिनीचं रूप धारण केलं लहान तरुण मुलगी झाले आणि मुलगी होऊन दमान त्या भस्मासुराच्या पुढे आले जे हरी ते म्हणले जे हरी कोण आहात तुम्ही कोणकडे जायचंय काय काम आहे ती मुलगी म्हणली मला वर शोधायचा आहे लग्न करायची मला ही भस्मासुर म्हणला मोह बी अजून काही जमलेला वाण नाही कुठं सध्या जमायचा बी वाण नाही सध्या वेटिंग वर आहेत बरेच म्हणले मग दोघांचं जमन की आपल्या जमन पण ती मुलगी म्हणली माझ्या अटी आहेत काही सध्या नवरदेवाची अटी रद्द आहे नवरीच्याच अटी मान्य करावं लागायला मुलगी म्हणली माझी आट आहे म्हणली काय आट आहे ज्याला माझ्यासारखं नाचता येईल त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे अरे बापरे भस्मासुर म्हणला नाचतो काय बिघडायले धरला दोघांना ताल आता देवाचं नाचणं का साध आहे का नाचणं हा देवाचा खानदानी धंदा आहे भगवान परमात्मा कीर्तनात नाचले नामदेवरायांच्या कीर्तनात भगवान परमात्मा नाचले हो जनाबाईने चाल सांगितली नामदेवरायांनी चाल म्हणली अभंग बोलता रंग कीर्तनी भरला ही चाल का म्हणायची काय चाल आजकालची नाही ही ज्ञानोबारायांची परंपरा आहे पहिली चाल मधली चाल आणि शेवटची चाल तीन चाली व्हाव्याच लागतात या संप्रदायाचा नियम आहे पहिली चाल ज्ञानोबाराय हो जशी आता मोतीराम भाऊनी चाल म्हणली पिंगळीकरांनी चाल म्हणली स्वरा माझी पंचमुहा ज्ञानोबारायांचा स्वराचा अभ्यास होतो पंचम स्वर काय सप्तम स्वर काय सप्त स्वर काय सारे गम मला काय तेवढं येत नाही काय शिक्षण आहे हे ज्ञानोबारायला सगळं ज्ञात होतो संगीत विशारद तज्ञ ज्ञानोबार आहेत त्या काळची म्हणून तर आज ज्ञानेश्वरी मध्ये शब्द टाकले ज्ञानोबाराय स्वरा माझी पंचमो स्वरामध्ये पंचमला म्हणलं की म्हणले गोड लागते भजन मग ज्ञानोबारायांनी चाल म्हणले की आनंद निर्माण व्हायचा अरे वातावरण तयार होतो बराच आनंद होतो